विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2.4 पाहायचं आहे. पण 2.4 पाहण्यापूर्वी परिमेयीकरण गुणक म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेऊया. आता या ठिकाणी वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात b. आता या ठिकाणी दोन पद असल्यामुळे याला द्विपद म्हणायचं. याला म्हणायचं द्विपद आणि करणीची कोटी आहे 2 म्हणून वर्गकरणी. द्विपद वर्गकरणी म्हणायचं याला, द्विपद वर्गकरणी. जशी ही वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b द्विपद वर्गकरणी आहे, तशी ही देखील द्विपद वर्गकरणी आहे. आता पुढे पहा, द्विपद वर्गकरणी समजली तुम्हाला. जर द्विपद करणींचा गुणाकार परिमेय संख्या असेल तर अशा करणींच्या जोड्यांना अनुबद्ध करणींच्या अनुबद्ध जोड्या असे म्हणतात. मग आता एक उदाहरणादाखल पहा. आता ही एक जोडी, ही एक द्विपद करणी आहे आणि ही दुसरी द्विपद वर्गकरणी आहे. यांचा गुणाकार केला तर पहा, या ठिकाणी पहिले पद अधिक दुसरे पद गुणिले पहिले पद वजा दुसरे पद बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. म्हणून वर्गमुळात a चा वर्ग a तो वर्गमुळात b चा वर्ग b. आता ही मिळाली आपल्याला परिमेय संख्या. म्हणजे पहा, दिलेल्या व्याख्येनुसार जर द्विपद करणींचा गुणाकार परिमेय संख्या असेल तर अशा करणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या म्हणतात. करणींच्या अनुबद्ध जोड्या. मग आता पहिली करणी जी आहे द्विपद करणी, ही दुसऱ्या करणीची अनुबद्ध जोडी आहे आणि दुसरी करणी ही पहिल्या करणीची अनुबद्ध जोडी आहे. मग तसंच उदाहरण दुसरंही घेता येईल. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ची वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ही अनुबद्ध करणी आहे, कारण यांचा गुणाकार परिमेय संख्या आहे. किंवा तुम्हाला वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ची वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ही अनुबद्ध करणी आहे असं म्हणता येईल. मग आता या ठिकाणी पहा, म्हणून वर्गमुळात a अधिक b आणि वर्गमुळात a वजा b या संख्या परस्परांचे परिमेयीकरण गुणक आहेत. या ठिकाणी पहिली आणि दुसरी वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 या संख्या परस्परांचे परिमेयीकरण गुणक आहे. म्हणजेच पहिली संख्या दुसरीची आणि दुसरी संख्या पहिलीची परिमेयीकरण गुणक आहे. सराव संच 2.4 गुणाकार करा. वर्गमुळात 3 गुणिले कंसात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3. आपल्याला माहिती आहे कंसाच्या बाहेरच्या पदानं कंसातल्या सर्व पदांना गुणायचं आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहिला वर्गमुळात 3 न वर्गमुळात 7 ला गुणलात. इथं वजाचं चिन्ह असल्यामुळे वजाचं चिन्ह दिलं. पुन्हा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. आता या ठिकाणी पहा, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 7 या दोन्ही करणी पहा, या दोन्हींची करणींची कोटी समान आहे आणि करणीस्थ संख्या 3 आणि 7 आहेत. करणींची कोटी समान असल्यामुळे करणीस्थ संख्यांचा गुणाकार करा. 7 त्रिक 21 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3 चा वर्ग येतो 3. म्हणून पहा, हे ऋण 3 अधिक ऋण 21 हा आपल्याला त्याचा गुणाकार मिळतो. दुसरं उदाहरण पहा, यातलं वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2. म्हणजेच वर्गमुळात 2 न कंसातल्या पदांना गुणायचं आहे. आता गुणूया. या ठिकाणी पहा, वर्गमुळात 2 न एकदा वर्गमुळात 5 ला गुणलात. वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह दिलं आणि वर्गमुळात 2 न वर्गमुळात 7 ला एकदा गुणलात. तर हे पहा, करणीस्थ संख्यांचा गुणाकार आला 5 दुनी 10 वजा 7 दुनी 14. आता पुढची उदाहरणं पाहूया आपण. उदाहरण 3 प्रश्न क्रमांक 1 मधले तिसरं उदाहरण आहे. पहा, या ठिकाणी द्विपद करणी दिलेले आहेत. दोन्ही द्विपद वर्गकरणींचा आपण गुणाकार करूया. म्हणजे पहिल्या कंसानं दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. पहा, या ठिकाणी हा गुणाकार आहे. आता पहिलं पद आहे 3 वर्गमुळात 2. यानं या कंसाला गुणूया आपण. पहा, 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 या कंसाला गुणलात. नंतर वजा वर्गमुळात 3 आहेत. या वजा वर्गमुळात 3 न एकदा दुसऱ्या कंसाला गुणलात. हा दुसरा कंस आहे. आता या ठिकाणी चौकट कंसात आपण यांचा गुणाकार लिहिलेला आहे. पहा, 3 गुणिले 4
हा करणीचा सहगुणक आहे 3 गुणिले 4 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार. मध्ये वजाचं चिन्ह आहे. या करणीचा सहगुणक 1 आहे म्हणून 3 हे लिहिले आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2 म्हणजेच वजा 3 गुणिले 2 म्हणजे हा पहिला गुणाकार संपला. आता या ठिकाणी वर्गमुळात 3 ने गुणूया. याचा सहगुणक 1 असतो म्हणून 4 एक्के 4 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 हे आहे तसे लिहिले. पहा कंसाच्या बाहेर वजा असल्यामुळे हे चिन्ह बदलणार आहे. सध्याला आपण कंसाच्या बाहेरचं वजाचं चिन्ह घेतले आहे तसंच आपण कंस सोडवलेलं नाहीये. तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. आता बरोबर पहा या ठिकाणी 3 चौक 12 आणि हे वर्गमुळात 6 आणि 3 दोन्ही 6. आता या ठिकाणी वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 येतात आणि या ठिकाणी 4 त्रिक 12 हे वजाचं चिन्ह आहे वजा 12. कंसाच्या बाहेर वजा असल्यामुळे हे चिन्ह बदलतं म्हणजेच हे धन होतं आणि हे वर्गमुळात 3 दोन्ही 6. मग आता या ठिकाणी पहा हे 12 वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 मिळून 13 वर्गमुळात 6 वजा 6 आणि वजा 12 वजा 18 म्हणून आपल्याला उत्तर मिळतं वजा 18 अधिक 13 वर्गमुळात 6 हा या द्विपद करणींचा गुणाकार मिळतो. सराव संच 2.4 प्रश्न क्रमांक 2. खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा. तर या ठिकाणी उदाहरण 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 ही द्विपद वर्ग करणी आहे. या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. हा त्याचा परिमेयीकरण गुणक आहे. आताच आपण पाहिलं की परिमेयीकरण गुणक कसं काढायचं. त्या परिमेयीकरण गुणकानं अंशाला छेदाला गुणायचं. आता अंशाला छेदाला गुणल्यानंतर आपल्याला अंशस्थानी वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 तसेच राहतात आणि या ठिकाणी a अधिक b गुणिले a वजा b म्हणजेच a चा वर्ग वजा b चा वर्ग. हे सूत्र आपल्याला माहिती आहे, विस्तार सूत्रामध्ये पाहिलेलं आहे. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. वर्गमुळात 7 चा वर्ग येतो 7 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग येतो 2 म्हणून अंशस्थानी वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद 7 वजा 2 5. अशा रीतीने छेदाचं परिमेयीकरण करतात. परिमेयीकरण म्हणजे लक्षात आलं असेल तर छेदस्थानी अपरिमेय संख्येच्या ऐवजी परिमेय संख्या आली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला दिलेल्या करणीवर प्रक्रिया करावी लागते. उदाहरण 2 पहा, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे छेदातून करणी चिन्हाचा लोप करणे. उदाहरण 2 3 छेद 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 ही सुद्धा द्विपद करणी आहे. इथलं फक्त मधलं चिन्ह बदलवलात की आपल्याला त्याचे परिमेयीकरण गुणक मिळतो. या परिमेयीकरण गुणकानं दिलेल्या संख्येला अंशाला छेदाला त्या परिमेयीकरण गुणकाने गुणायचं आहे. हे गुणल्यानंतर 3 गुणिले 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 हे असेच तसेच ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी पहिल्या पदाचा पहिले पद अधिक दुसरे पद आणि पहिले पद वजा दुसरे पद हे दोन्ही आहेत. पहिले पद वजा दुसरे पद आणि पहिले पद अधिक दुसरे पद म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. पहिले पद आहे 2 वर्गमुळात 5 चा वर्ग वजा 3 वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजेच दुसऱ्या पदाचा वर्ग. आता 3 इथं या ठिकाणी हे आहे असंच ठेवलेलं आहे. 20 वजा 18 येतात 2. हवं असेल तर तुम्ही याचा गुणाकार करून लिहू शकतात. उदाहरण 3 4 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3. या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. वजाचं चिन्ह घेतलात की परिमेयीकरण गुणक मिळेल. या परिमेयीकरण गुणकांना अंशाला छेदाला गुणायचं. अंशाला छेदाला या परिमेयीकरण गुणकानं गुणल्यानंतर 4 गुणिले 7 वजा 4 वर्गमुळात 3 आणि छेदस्थानी a अधिक b a वजा b म्हणजेच a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. पहिलं पद आहे 7 दुसरं पद आहे 4 वर्गमुळात 3. पहा इथे a अधिक b आहे आणि इथे a वजा b म्हणून a चा वर्ग वजा b चा वर्ग. आता अंशस्थानी तसंच आहे तसंच लिहा. 7 चा वर्ग ते 49 वजा 4 चा वर्ग 16
16 गुणिले वर्गमुळात 3चा आपल्याला वर्ग मिळतो 3. 16 त्रिक 48 म्हणजे 49 वजा 48 छेद 1 येतो. छेद 1 लिहायची गरज नाही. म्हणून 7 चोक 28 वजा 4 चोक 16 वर्गमुळात 3 हे आपल्याला सोडवून आपल्याला हे उत्तर मिळेल. उदाहरण 4. आता या ठिकाणी वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. आपल्याला छेदाचे परिमेयीकरण करायचं आहे. म्हणून छेदाचा परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे. फक्त इथं अधिकच्या ऐवजी वजा घेतलात की तो त्याचा परिमेयीकरण गुणक होईल. मग हा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 हा याचा परिमेयीकरण गुणक येईल. यांना अंशाला छेदाला गुणायचं. अंशाला छेदाला गुणल्यानंतर अंशस्थानी पहा वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि दुसऱ्या कंसात पुन्हा एकदा वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3चा वर्ग मिळतो आणि छेदस्थानी पुन्हा a अधिक b a वजा b याप्रमाणे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग मिळतो. आता याचा विस्तार आपण कसा करणार आहोत? पहिले पद वजा दुसरे पद कंसाचा वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग 5 येतो. वर्गमुळात 3चा वर्ग 3 वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद 5 त्रिक 15 म्हणजे हा विस्तार झाला वर्ग विस्तार. आणि इथं वर्गमुळात 5चा वर्ग येतो 5 आणि इथं वर्गमुळात 3चा वर्ग येतो 3. मग आता 5 अधिक 3 8 वजा 2 वर्गमुळात 15 छेद 2. आता याच्यातून आपण 8 आणि 2 मधून 2 जर सामायिक घेतले किंवा प्रत्येक पदाला 2 ने भागलात अंशस्थानच्या तर 2 चोक 8 आणि 2 एके 2 राहतात. म्हणून 4 आता 1 लिहायची गरज नाही म्हणून 4 वजा वर्गमुळात 15 छेद 1. आता 1 लिहायची गरज नाही म्हणून आपल्याला उत्तर मिळतं 4 वजा वर्गमुळात 15.